आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे. एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का? म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो. म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका. अगदी प्रेस कॉन्फरन्स घेतली बऱ्याच थाटात एका खुर्चीवर, ज्याच्यावर नेहमीप्रमाणे असा पांढरा टॉवेल टाकलेला असतो, सगळ्या मंत्र्यांच्या खुर्च्यांवर असा एक छान पांढरा टॉवेल असतो, तशा खुर्चीवर बसत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटेल ती नावं देखील ठेवली. दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे.